पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जे लोड शेडिंग आहे त्या लोड शेडिंग पूर्ण लाईट भेटत नाही आणि लोड शेडिंगमध्ये पूर्ण लाईट तर भेटतच नाही, पण रात्री 11:15 वाजता जेव्हा लाईट येते त्यावेळेस डीपीवर फॉल्ट असतो किंवा लाईटमध्ये जो फॉल्ट असतो तो काढण्यासाठी 2-2, 3-3 तासपर्यंत आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागतं रात्रीतून। तर आमच्या पिकांची फार नासाडी होत आहे पाणी नसल्यामुळे। तर आम्हाला एखाद वेळेस शेतकऱ्यांना सार्वजनिक आत्महत्या करावी लागेल, याशिवाय पर्याय नाही। वैधाने गावातील शेतकऱ्यांना विजेअभावी शेतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। शेतकऱ्यांच्या पिकांची होत आहे मोठी नासाडी, अन्यथा आम्हाला सार्वजनिक आत्महत्या करावी लागेल, शेतकऱ्यांची भावना। वैधाने गावातील शहरात शेतकऱ्यांना विजेअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी कार्यालयात जाऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। काही करा, फक्त मला दिवसा लाईन पाहिजे बस। पण मग आता आम्ही आलेलो आहोत, आमच्या आल्याबद्दल लोड शेडिंग मध्येही पूर्ण वीज मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। वेळेवर वीज मिळत नसल्याने पाणीही देता येत नाही, त्यामुळे पिकांची मोठी नासाडी होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे। वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर शेतकऱ्यांना सार्वजनिक आत्महत्या करावी लागेल, अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे गाव शिवारातील शेतकऱ्यांना विजेअभावी शेतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। दिवसा वीज पुरवठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे। या भागात बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रात्रीच्या वेळेस साप, विंचू व अन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना धोका आहे। रात्री अपरात्री मोटार चालू करत असताना भर पाण्यात पाय फसल्याने कुठलाही अनर्थ होऊ शकतो। या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी नंदुरबार महावितरण कार्यालयाला त्रस्त शेतकऱ्यांनी आज 17 डिसेंबर रोजी भेट देत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वैंदाणे गाव शिवारात दिवसा पूर्णवेळ वीज पुरवठा करण्यासंदर्भाची मागणी केली आहे। मी वैंदाणे गावाचा रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये सबस्टेशन आहे। सबस्टेशन असून आम्हाला दिवसा लाईन मिळत नाही। रात्री बे टायमाला 1 वाजता, 2 वाजता, 12 वाजता शेतात जावं लागतं। आता हे 50, 60, 40, 50 वर्षाचे लोक कसं काय रात्री जातील? आणि रात्री जर दिवस गेला, फ्यूज गेला तर हे शेतकरी लोक खरंच टाकू शकतील का आणि त्यांचा भरणा होईल का? म्हणून आम्ही एकच मागणीसाठी आलो आहोत की काही करा, आमच्या वैंदाण्या गावाला आम्हाला दिवसा लाईन पाहिजे। रात्री नाही दिली तरी चालेल, पूर्ण रात्रभर लोड शेडिंग करा, पण आम्हाला दिवसा लाईन पाहिजे। या मागणीसाठी आम्ही विनंती करून हात जोडून मागणी करत आहे।